हाय हॅलो नमस्कार सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर ह्या बघा, ह्या रात्रीच्या 2 शिल्लक राहिलेल्या चपात्या आहेत। तर यापासून असा गोड असा मस्त असा अगदी सोपा पदार्थ बनवूया आपण। तर चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी लागणारं साहित्य ह्या 2 चपात्या, एक छोटी वाटी त्यामध्ये घेतलं आहे साखर, वेलची पूड, खिसलेलं सुकं खोबरं आणि इथे 2 चमचे तूप। हे असं आहे आपलं साहित्य, अगदी कमी साहित्यात आणि झटपट बनणारा असा नाश्ता आहे। तर हे बघा, तुम्ही साखरेऐवजी गूळ पण घेऊ शकता। तर ह्या 2 चपात्यांना आपल्याला हाताच्या साहाय्याने व्यवस्थित बारीक, जास्त बारीक पण नाही जास्त मोठे पण नाही, असे तुकडे करून घ्यायचे आहेत मीडियम साईजचे। हे बघा, दोन्ही चपातीचे मी व्यवस्थित तुकडे करून घेतलेत आता। हे बघा, पाहू शकता तुम्ही। आता यानंतर ना गॅसवरती मी एक पातेलं ठेवलं आहे आणि गॅस गरम झाला, पातेलं आपलं गरम झालं आहे आता। त्यानंतर मी जे आपण तूप घेतलेलं ते टाकून घेतलं आहे आणि त्यामध्ये तूप गरम झाल्याच्या नंतर 1.5 ग्लास पाणी टाकून घेते आहे। तुमचे तुकडे किती आहेत त्या हिशोबाने तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता। अगदी झटपट बनतं आणि खायला पण खूप मस्त लागतो। तर मी हा पदार्थ शिल्लक राहिलेल्या चपातीसोबत नेहमी करते। तर तुम्ही कुठला पदार्थ करतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हा कसा वाटला तेही सांगायला विसरू नका। पाणी गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये मी साखर टाकून घेते आणि साखर व्यवस्थित ढवळून घेते एका चमच्याच्या साहाय्याने। हे बघा, अशा पद्धतीने। आणि थोडी साखर कमी वाटली म्हणून मी 2 चमचे अजून टाकून घेतले, कारण मला गोड आवडतं। साखर आवडते असं नाही, गोड आवडतं। तर या पाण्याला खळखळून अशी उकळी येण्यासाठी एक झाकण ठेवून घेतलं। पाहू शकता तुम्ही, उकळी यायला सुरुवात झाली होती। हे बघा, उकळी यायला सुरुवात झाली आपली। आता खळखळून अशी उकळी आली ना, नंतर आपल्याला यामध्ये जे आपण चपातीचे तुकडे करून घेतलेले ते टाकून घ्यायचे आहेत। हे बघा, आणि याला व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। हे बघा, अशा पद्धतीने। आणि कधीही तुम्ही पाणी खळखळून उकळून आलं ना, तेव्हाच यामध्ये चपातीचे तुकडे ॲड करा। कारण काय होईल माहीत आहे, जर पाणी तुमचं थंड असेल तर जे तुम्ही चपातीचे तुकडे टाकलेत उकळी येईपर्यंत त्याचा पूर्ण गाळ होईल। त्यासाठी उकळी आल्याच्या नंतरच यामध्ये चपातीचे तुकडे ॲड करा। आता याला झाकण ठेवून आपण 1-2 मिनिटभर थोडंसं याचा कलर चेंज होईपर्यंत शिजवून घ्यायचं आपल्याला। हे बघा, पाहू शकता खळखळून अशी उकळी येते दणकून। तर याला व्यवस्थित मिक्स करून घेऊन बघा, पाहू शकता सतत उकळी आल्यानंतर यामध्ये थोडं उकळी आल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये खोबरं टाकून घ्यायचं आहे आणि तेही व्यवस्थित मिक्स करून 1 मिनिटभर झाकण ठेवून घेऊया। हे बघा, अशा पद्धतीने कलर चेंज झाला आपल्या तुकड्यांचा आणि त्यामध्ये वेलची पूड टाकून आता हे आपल्या खाण्यासाठी तयार आहेत। आणि मी एका प्लेटमध्ये घेते। हे बघा, पाहू शकता तुम्ही किती मस्त कलर आला आणि खूप मस्त लागतात। नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायलाही विसरू नका। नक्की सांगा।